यावलखेड बोरगाव मंजू येथे घरगुती वादातून एका विवाहितेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या 1 तासात अटक करून तात्काळ कारवाई केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे दर्शन घडले। दरम्यान शहरात व जिल्ह्यात घरगुती हिंसाचारातून गत 3 महिन्यांमध्ये 6 हत्याकांड झाल्याचे समोर आले। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास ग्राम यावलखेड येथे आरोपी अनिल ओंकार निंभोकार 42 यांनी कौटुंबिक वादातून पत्नी ऋषाली अनिल निंभोकार हिच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषाली निंभोकार हिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे आरोपी विरुद्ध क्रमांक 280/2026 अन्वये कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपी अनिल निंभोकार हा अकोल्यातून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळाली। त्यांनी तात्काळ ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना दिली आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्वरित रवाना करण्यात आले। पथकाने शोध मोहीम राबवत आरोपीला सर्वोपचार रुग्णालय अकोला येथून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी त्याला पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन बोरगाव मंजू करीत आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस निरीक्षक अजित जाधव तसेच पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, विष्णू बोडके आणि अंमलदार सुलतान पठाण, गोकुळ चव्हाण, मोहम्मद आमिर, अशोक सोनवणे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। या घटनेमुळे यावलखेड परिसरात मोठी खळबळ उडाली असून घरगुती वादाचे टोक गाठल्याने एका कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे।